ताकद नाही राहिली. कबीरदासजींनी त्या माणसाला एक दोहा सांगितला, ओठ कंठ चाले नाही जिभ्यारटे नाराम. काय साधूची ताकद आहे महाराज. राम हमारा जप करे हम बैठे आराम. मी आज राम म्हणत नाही पण राम कबीर म्हणून राहिला. इतकी ताकद आहे महाराज. तन तंबुरा तार मन अद्भुत है ये साज. वाह. मुकुंद भाऊची साऊंड सिस्टीम असल्यामुळं काय आनंद आहे गायनाचा महाराज. गोड साऊंड सिस्टीम, सद्गुरू साऊंड सिस्टीम, गोंडेगाव, मुकुंददादा म्हैस, त्यांच्या जोडीला श्याम काका मनसे, श्यामदादा कनशे, दोन दोन वाघे. आज आलाच काही काम नाही. तन तंबुरा तार मन अद्भुत है ये साज. हरि के कर से बज रहा हरि की है आवाज. तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो सांसों के तार बोले. जय सिया राम राम जय राधे, जय सिया राम राम जय राधे श्याम. जय सिया राम राम जय राधे श्याम. जय सिया राम राम जय राधे श्याम. मगन हुआ मन मेरा छूटा जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. श्याम नाम का मोती पाया, राम नाम का हीरा, राम नाम का हीरा. मन की मुरलिया में मन की मुरलिया, मन की मुरलिया में सुर का सिंगार बोले. जय सिया राम राम जय राधे राम. जय सिया राम राम जय राम. जप संताचा तन तंबुरा तार मन, शरीराचा तंबुरा, मनाची तार, आणि वाजवायला देवे, आणि मग जपी. नाही तर आपला जप रामकृष्ण हरी चहा ठेवा, रामकृष्ण हरी मोबाईल चार्जिंग झाला का, रामकृष्ण हरी हिच्या माया संग लग्न झाल्यापासून मा फार वाटोळ झालं. रामकृष्ण हरी माया संग भाऊबंद बोलत नाही, गावातही कोणी मा लोड घेत नाही. कोरडी झाली, पाऊसही पडाना, भरेली रस्त्यात जीवही दिला असता रामकृष्ण हरी. हा कुठं जप आहे का? हो, मनानं एकरूप न झालेली माणसं भक्तीत येतातच कशाला, मला मोठा प्रश्न वाटतो. बरेच लोक कीर्तन प्रवचनावर डुकले घेतात, झोपायचं ना घरी. जे काय मग इथं आल्यावर पाप करायचं नाही, पाप पुरं करून घ्यायचं आणि मग इथे यायचं. लक्षात आलं का? काही तुम्हाला बंधन नाही ना असं का आलेच पाहिजे काय नाही. पण इथं जर आले, उसना रामराम जगाला चालन पण देवाला चालत नाही. देवाला उसना रामराम करायचं असेल तर त्याच्यासारखं महापाप जगात दुसरं नाही. यायचं तर त्याच्याचसाठी यायचं ना, उगं काय. मग महाराज एक जण जप करीत होता, त्याच्या समोरून एक माणूस गेला. ते म्हणे तुम्हाला माहीत नाही का मा काही नियम आहे? तो माणूस म्हणे नाही वा मला नाही माहिती. जप करताना माझ्या समोरून कोणी गेलेलं मला चालत नाही. जाणारा हुशार होता डॉक्टर. तो म्हणे तुमचं जर एवढा जपामध्ये लक्ष येतं, येणारे जाणारे पाहत्याच काय आला तुम्ही. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवी प्रकृती माश्रिता भजंतानन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमाव्ययम. अरे स्वप्नात सुद्धा ज्याचं वैराग्य ढळत नाही. रामकृष्ण परमहंस झोपेला असताना विवेकानंदांनी 1 रुपया ठेवला, गुरुची टेस्ट घेतली तर महाराज 1 रुपयाचा स्पर्श झाल्या विजेचा करंट बसल्यासारखा गुरु उठला, खाडकन विवेकानंदास ठेवून दिली. रुपयाचा स्पर्श या शरीराला झालाच कसा? इता कधी नाही तर मायावर उधळून पावा. उधळणार येत नाही, घेणारे आहेत. गंमत आज झाली, घेणारे झाले जास्त, उधळणारे झाले कमी. पहिले उधळणारे होते तर ते घेत नव्हते, सारा उलफाटाच खेळ झाला. हा मग ओरिजिनल संत पहा. आम्ही कोण आहे? आम्ही कीर्तनकारी, आम्ही संताच्या गप्पा मारणारी माणसं आहेत. आम्ही 2 तासानं आमच्या पायरीवर येतो. इथं गण साधूसारखं बोलतो पण 2 तासानं त्याच्या लायकीवर येतोच.
ते शेवटी ते बिस्लेरीचं पाणी गंगाचं पाणी थोडा फरक राहणार का? याची कुठं माऊंदा होईन का बिस्लेरीचं? ते गंगेचंच पाणी आहे महाराज. संत आहेत, समजून घ्या. जगाचं दुःख हे संत समजलं नाही. तयाच्या चिंतने तरतील दोषी. त्यांचा नुसता विचार करीत राहिले तुम्ही. विचार करा, चिंतन करा. संतांचं कोण असतील नारायणगिरी, कोण असतील गंगागिरी, कोण असतील ज्ञानोबा आहे, कोण तुकोबा आहे. विचार करा, अभ्यास करा, संत चरित्र वाचा. तुमचे दोष निघून जातील. जळतील राशी पातकांच्या. 2-5 पाप नाही, 10-15 पाप नाही, पापाच्या राशी जळतील. आपली गंमत काय उरायली, आपलं पापच जळाना म्हणून भाग्योदय व्हायना. पाप जळालं का नशीब हातात येतं. माती हातात घेतली तर सोनं होतं. आणि पाप जर जळालं नाही, सोनं हातात घेतलं तरी माती फिक्स आहे. तुम्हाला पाप कधी उदायला सांगता येत नाही. म्हणून ते पाप जळण्यासाठी संताला शरण जा. फार महत्त्वाचं 3रं ब्रँडेड चरण आहे. मला असं वाटतं याचे इतकं सुंदर चरण नाही. तुकोबराय सांगतात 3ऱ्या चरणात, देव इच्छी रजे चरणीची माती. तुम्ही आम्ही त्यांच्या पायाखालची माती डोक्याला लावू विषय सोडून द्या. 33 कोटी देव ज्यांच्या मागं फक्त त्यांच्या पायाखालच्या मातीसाठी फिरतात, एवढा अधिकार संताचा आहे. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, काय त्या वेगळे उरले अनेक. इकडं तिकडं मंदिरात जायची गरज नाही, डोंगरात जायची गरज नाही. मग वैकुंठ नायक जया कंठी, त्यांच्या कंठात देव विराजमान आहे. कंठ हेच मंदिर आहे. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर मंदिरातल्या मूर्त्या जाग्या होतात. एवढा आवाज ताकदवान आहे, कारण कंठात देव विराजमान आहे. आणि तुकोबरायला विचारलं, संत कोण? संत कोण? संत कोण? तुकोबरायनं महाराज जगातलं महान ब्रह्मवाक्य सांगितलं. संत कोण? साधू म्हणजे काय? तुका म्हणे देव भक्ताचा संगम. कशाचा संगम? देवाचा आणि भक्ताचा एकत्र ज्या शरीरात संगम होतो, त्या शरीराला संताचं शरीर म्हणतात. तुम्हाला देवाला आणि भक्ताला एकत्र भेटायचं असेल, तो त्रिवेणी संगम जर साधायचा असेल, तर साधूच्या पाया पडावं लागेल. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तिथं तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, जिथं नामस्मरण रूपी त्रिवेणी नदी कायमच वाहत असते. अशा संत शरीराला जर तुम्ही शरण गेले, त्यांच्या पाया पडले, त्यांचा उपदेश ऐकला, त्यांचे ग्रंथ वाचले, तर तुमचं आयुष्यामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं कल्याण कुणीही रोखू शकत नाही. अभंगाचा हा सरळ भावार्थ विठ्ठल विठ्ठल सुंदर नियोजन जळगावचं. सालाबादप्रमाणे दरवर्षी सप्ताह होतो. चांगला सप्ताह होतो, गोड सप्ताह होतो. सद्गुरू स्वामी रामगिरी महाराजांचा काला आहे. बाकीचे कीर्तन झालेले आहेत. उद्या एक कीर्तन आहे, परवा काला आहे. सुंदर नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. गुरुवारी आदरणीय वंदनीय ज्यांच्यामुळं आम्ही या गादीवर उभे आहोत, त्यांच्यामुळं मी वैयक्तिक कीर्तनकार झालो आणि माझ्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. असे आमचे गुरुवारी आदरणीय विजयजी महाराज चौधरी, त्यांना वंदन करतो. सप्ताह कमिटी सगळीच, आता कोणाची नावं मला माहीत नाही, पण सगळी सप्ताह कमिटी सगळ्याला या ठिकाणी वंदन करतो. सर्व जळगाव पंचक्रोशीतले आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी, आमचे चैतन्य महाराज आदमाने, वैभव महाराज भराडी, बरोबर हां, आदित्य महाराज आदमाने, वैभव महाराज भराडे, लय गोड चाल म्हणले. हा खूप चांगलं आहे महाराज. परमार्थामध्ये पुढच्या पिढ्या आल्या पाहिजे. 80 वर्षाचा माणूस जर अभंग म्हणला तर गावाला कौतुक वाटतं का? कोणी म्हणलं का अण्णा काय तुमचा रात्री आवाज येत होता? लोक बसले म्हणते यांना आता जावा ना कायला गावा. आमच्या गावात एक म्हातारीकडे एक माणूस उठून आला होता रात्री. भाऊ लय गायला म्हणे, तू घे थोडं थांबतो. तो आता जावा गावा नाही. पण हे तरुण मुलं आहेत, गोड आहेत. तरुण जो मुलगा आहे, तरणा भाग्यवंत, नटे हरिकीर्तनात तरुण कुठं शोभतो महाराज? धर्मकार्यात हरिकीर्तनात शोभतो. आणि या सप्त्याच्या सुद्धा नियोजनात बरेच तरुण पोरं आहे. गोड पोरं आहेत महाराज, तरुण पोरं आहेत. नियोजनात पळत राहतात. हरिपाठ, काकडा सगळ्याला गोळा करणे हे सोपं काम नाही आहे. सप्ताह करणं म्हणजे ते काला झाल्यावर कळतं किती अंग ठणकतं. त्याच्यात ऋष्यान फुग्यान ते म्हणतं आमचाच रात्री झालं असं, तेच मला असं म्हणला. ते बसा त्या पट्ट्या करीत, पट्ट्या खिशातच ठेवला ते गोळ्या. ते लय अवघड ती रुसणे फुगणे बरेच आयटम असते. पण सगळे तरुण पोरं आहेत, चांगली गोष्ट आहेत. प्रचंड अशा आदिशक्तीच्या आई भवानीच्या रूपात माझ्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या माझ्या आया, सगळ्या माझ्या माता, सगळ्या माझ्या बहिणी, तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. एवढ्या जर घरी निघून गेल्या तर खाली काहीच शिल्लक राहत नाही. अख्खा पॅनलच पडतो टॉप टू बॉटम. म्हणून एक लक्षात ठेवा, ही एक ऊर्जा आहे.
जोपर्यंत आई या मंडपात बसलेली आहे, जोपर्यंत बहीण या मंडपात बसलेली आहे, जोपर्यंत लेक या मंडपात बसलेली आहे, अरे कीर्तनकार कोणता असू, कीर्तनकार येडा जरी असला, पण या आईसाठी या बहिणीसाठी या लेकीसाठी पंढरीचं पांडुरंग या मंडपात आल्याशिवाय राहणार. गोड आमच्या सगळ्या माता माऊल्या, सगळ्या माझ्या माता माऊल्याला कोटी कोटी वंदन. जळगावचे सगळे माणसं माझे अतिशय प्रेमाचे. आज परिस्थिती अशी लय अवघड आहे, तरी माझे मित्र संभाजीराजे भोसले, बाकीचे आमचे सगळे मित्र, आमचे मुकुंददादा म्हैस, श्यामदादा कनशे, आमचे संजूदादा, डॉक्टर किरणजी बडाक, सर्वांना या ठिकाणी वंदन. आजचं मला असं वाटतं अन्नदान जळगावचे सरपंच आदरणीय शिवाजीराजे साबदे त्यांचं आहे. शिवाजीराजे साबदे सरपंच, त्यांना सुद्धा वंदन करतो. आणि आज काय करतो, थोडं अवघड काय नाव घ्यायचं, थोडं अवघड एखादा राहिलं तर सकाळी अवघड व्हायची कामं आहे. त्याच्यामुळे सगळ्याला सामुदायिक साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. सगळ्यांना या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. गोड पाखवाजी, काय नाव तुमचं? महेश महाराज की जय हो. सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो आणि आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या अभंगात प्रवेश करतो. मस्तक हे पायावर, वार करी संताचा, 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 वार करी संताचा. ओ मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, या वार करी संताचा, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, ओ या वार करी संताचा. ज्येष्ठ श्रेष्ठ गायनाचार्य ज्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थ शिकलो. वा, एक दिवस होते पहिले, लहान होतो आम्ही, भजन करायचो, कधी चुकायचो, पण ही माणसं सांभाळून घ्यायचे. त्यांनी सांभाळून घेतल्यामुळे इथपर्यंत आलो. आणि सांभाळून घेतलं म्हणजे खूप, गाडीवर नेणं आणणं काही म्हणू ते गोडच म्हणायचे. आणि आम्ही इथपर्यंत आलो. आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट बाळासाहेब महाराज साभारे त्यांच्या चरणी वंदन. अभंग फार सुंदर आहे. जगद्गुरू तुकोबरायांचा आहे. जीवनामध्ये संताला शरण जायचं का, याचं फार मोठं विवेचन या ठिकाणी दिलेलं आहे. माणसाला सुखी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर 3 प्रकारच्या कृपा लागतात. पहिली कृपा लागती प्रारब्ध कृपा, दुसरी कृपा लागती पितृकृपा, आणि तिसरी कृपा लागती भगवत कृपा. आणि या 3ही कृपा ज्या दुकानात मिळतात त्या दुकानाचं नाव आहे संत कृपा. तुम्हाला आईबापाचं तळताट असेल तर संत घालू शकतो, तुम्हाला प्रारब्ध खराब असेल तर संत बदलू शकतो, आणि तुमचं देवाचं वाकडं असेल तर संतच नीट करू शकतो. या 3ही ठिकाण गोष्टी ज्या दुकानात मिळतात त्या दुकानाला संताचं दुकान म्हणतात. गातला दुकान, गातला दुकान, सुखी व्हायसाठी प्रारब्धाची कृपा. काही लोकांना आईबापाचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे, पण नशिबाचा आशीर्वाद नाही. नशीब खराब राहत. एक चोर आहे ना, पहिल्यांदाच तो आणि आपण चोरीचा धंदा करू. डॉक्टर 43 किलोचा चोर होता. किती वजनाकडे ध्यान द्या. माझ्यासारखाच होता. अगरबत्ती छाप, अगरबत्ती छाप लोकांतले अवघड, ते वजन नाही पडत. ज्यांचं वजन वाढत पाठीत चाला ते, म्हणजे ह्यो सुखी नाही तो सुखी नाही. हा म्हणतो वजन पडत नाही, तो म्हणतो कमी होत नाही. ते 43 किलोचा चोर होता. त्यानं ठरवलं, नशीब किती बेकार राहतं पाहतो मी. 43 किलोचा टोर त्याने असं ठरवलं का आपण आता चोऱ्याच करू. पण नशीब खराब, तो एका मोठ्या वाड्यामध्ये चोरी करायला गेला. त्या घराची मालकीन होती 55 किलोची. स्टार खराब. आणि ते घुसलं 12:30ला. वॉचमन जागा होता.
त्यांना चोर कंपाऊंडून उडी मारताना पाहिला, पण त्यांना पाहिला 43 किलोचा आहे. ते म्हणे आज नाही जगत. कारण त्या बाईला अशी सवय होती, ती 8 दिवसातून एकदा नवऱ्याची सर्व्हिसिंग करायची. तेव्हा बाकीच्या यायचं काय विषय. ती 55 किलोची ती पिसायची त्या. महाराज नशीब खराब, प्रारब्ध कृपा मी सांगतो. ती घुसलं मध्ये, ती जागीच होती. तर तिला वाटलं पिसायला गिऱ्हाईक आलेली चोर. तिनं पाहिलं आणि तिनं झोपायचं नाटक केलं. हा मस्त आला, तिच्या उशा खालून चाव्या बिव्या काढल्या आणि तिचा नवरा पलीकडून झोपेला होता. हिनं त्याला पहिली लाथ हाणली. तर म्हणे तू सक्षम आहे हे हँडल करायला, त्याच्यामुळे मी नाही उठत. कारण मायाच बारगाड्या सुजून ठेवलेल्या आहे तो हानू हानू. आणि मग ते चोरांनी तिजोरी बिजोरी उघडी, बंडल मोजले, चांगला आनंदी झाला. तिचा जो हात होता ना महाराज, 2.5 किलो का नव्हता तो, 19 किलो का हात होता तो. तिचा हातच 19 किलोचा हिजू महाराज. आणि महाराज त्याचं मंटकात तिनं मागून असं कपाटात दाबलं. तेव्हा म्हणे आपली कुंडली का देवानं उरफटी लिहिली काय. त्यानं मागं पाहिलं, इतका हाणला महाराज तिनं तो. 1.25 तास ती त्याला पिशीत होती. किती तो रडत होता. तेव्हा मी काहीच नेत नाही, माया खिशात 35 रुपये ते तो पायावर ठेवून जातो, पण मला सोडा. महाराज इतका हाणला महाराज तो चोर. मग ती तिच्या पोराला काय म्हणे, पाप्या पोलिसांना बोलू ना. पाप्या नुसता इकडं जाय तिकडं जाय, इकडं जाय तिकडे, याच्यावर याचे फटके चालूच. हा चोर फटके खातात म्हणे. पप्या काय झालं नेमकं, जाय ना, पोलीस परवडते निच्या राऊंडपेक्षा. पाप्या म्हणे चप्पल सापडा ना. चोर म्हणे मी चप्पल घेऊन जाय, पण पहिले पोलीस बोलो. बघा नशीब जर खराब असेल, नशीब तुम्ही पहा बरेच वेळा असं होतं, आपण करायला जातो एक होतं एक, करायला जातो एक होतं एक. मग एक लक्षात ठेवा, नशीब जर सुधारायचं असेल तर एकच तुम्हाला करावं लागेल. नशीब सुधारायचं असेल तर संताला शरण जावं लागेल. संताला तुम्ही शरण गेले तर नशीबच उजळत नाही. अहो मृत्यूसुद्धा टाळायचा असेल तर संत सोडून नाही. तुम्हाला मरण टाळायचं असेल, जीवन सुंदर करायचं असेल आणि मरणही धन्य करायचं असेल तर संत आहे. आणि नाही ऐकलं तर मग जीवन खराब आणि मरणही खराब. नाथ महाराज सांगतात, हे जरी न ऐकाल मग दुसरं येईल. हे जरी न ऐकाल, हे जरी नाही काल बरे दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत 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 शेवटी पाताळ बांधून देई. सरत शेवटी जनार्दनी आमचे काय बजाईल. वलंत 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 देखा तुम्ही सावध व्हावे. वरलाळीला तुम्ही सावध व्हावे. पाटील 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 बुवाला तुम्ही घेऊन सवे. पाटील बुवाला पाटील बुवाला तुम्ही घेऊन सवे. पाटील बुवाला किती येईल मग पडेल मग पडेल भजनाचा आनंद आहे महाराज. ती बारकी पोरगी नाचू राहिली ना, असा माणसाने आनंद घेतला पाहिजे. पखवाज वाजला की ती नाचती. हे माझ्या अरे मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारी दिवारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची मल्हारीची असं मला बरंच येतं, पण 8:30 वाजले आणि 9ला तुम्ही मला उचलून पाटात टाकणार आहे मला माहिती.
तू अभंग सोडू नको तू येऊ नको फक्त 9 वाजूस तरच आमची किंमत म्हणजे तेवढ्या पुरतीच राहत. मी 10 मिनिटं देऊन तुम्हाला 10 मिनिटं गुरुजी असल्यामुळे थोडी सवलत मिळेल मला याच्यापेक्षा काय होणार आहे. पण महाराज हे मला लई येतं पण ते काय झालं वैजापूरला मी एका ठिकाणी ती म्हणलो 3 बायाच्या अंगात आलं. बायाचं काय मोठं जे आले बरं ते अंगात येतं म्हणजे सोपं काम आहे. कोरोनाच्या काळात जर तो व्यायाम दिला असताना आता काय लाट थांबती कोरोनाची लाट सरसगट गेली असती. घुमायला पाहिजे होतं पण घुमले नाही माणसं नुसते गुंगले मेले गुंगले. एक व्यायाम आहे तो. 3 बाया आल्या 2 बाया इथं वर आल्या. एक बाई मला चक्कर मारली माईकच घेऊन गेली. अरे म्हणलं आईला दापा. तिचा नवरा पुढं बसला होता. म्हणलं अण्णा तेव्हा म्हणे तिला हवा आल्यावर मी तिच्या नादीत लागत नाही तसाच मी तिच्या नादी लागत. लग्नाच्या मंडपापासून तिनं जे 2 वाजता डोळे वाचायला सुरुवात केली तर अजून डोळेच वाचशी ती माय वऊस तरच रेंजमध्ये राहिली. रेंजच्या बाहेर गेली. म्हणलं का म्हणून तेव्हा काय झालं म्हणे आमची म्हातारी एकदा बाजूवर झोपेल होती अंगणात आणि कोणतरी तिकडे गाणं लावून दिलं ते. आता पहाटे काही टेप चालू करते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी प्रगटली महिषासुर मर्दनाला गो तापाची करावया धाडणी भक्ताला की तू पावाची निर्वाचा जोगवा गेला ऐसा जोगवा आता तिच्या अंगात यायला होतं पाठी कोणतरी गाणं लावून दिलं ती झाडीत होती. सासू बाजीवर झोपेल होती. विरोधी पॅनल बाजीवर होता. ती सासू कायम तिला बोलायची. जेव्हा महाराज तिकडून गाणं ऐकलं आणि तिला झटका आला ना तिनं झाडू फेकला आणि सासू बाजी सहित उचलली. बाहुबली. सासून डोळे पांढरे केले. सासू म्हणे आई सोड. ती म्हणे आता नाही सोडित तुला आता तुला सोडित नाही. गरा 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 बिंगवली महाराज म्हातारीला. अख्खे 70 वर्ष आठवले. चाहून बोलती पोहून बोलती. आता कशी तावडीत सापडली. ती म्हणे बाई सासू म्हणे बाई तो टेपाही कोणी बंद करी ना तिकडं तो टेप अजून दानके बाद. म्हातारी गरा गरा बिंगती जावा आपटवली ना महाराज सासू. 3 महिने आयुष्यामध्ये मी भेटायला गेली. म्हणलं सुनाला पाठवू का डबा घेऊन. ती म्हणे इथं हवा आली तर सलाईंच्या नळ्यात उडीन. बाबा ती नको रे ती नको. काही सासायला विचारा फक्त गपचूप म्हणायचं कस काय सोनाचा झटका. ती म्हणजे बाबा जुनाचा सोनाचा झटका बेकार मी लक्षात ठेवा. जीवनातला आनंद निघून गेला. आता कसे तुम्ही फ्रेश हसले हा आनंदच आपल्या जीवनातून निघून गेला. काय झालं लोक घरून जाम होईल राहते आणि बाबा येऊन इथं जाम करतात. अर्जुनाने धनुष्याला वाहन लावला. अरे लावला त्याला पण तू कमून आम्हाला हाणून राहिला. फ्रेश राहा जीवनाचा आनंद घ्या आणि प्रारब्धाची कृपा. इथून बाजूला गेलो होतो. नशीब सुंदर असलं पाहिजे. नशीब खराब असेल तर जा सरला भेटला. नशीब खराब असेल जा आळंदीला. नशीब खराब असेल जा देहूला. नशीब खराब असेल जा देवगडला. नशीब सुंदर करून मिळेल दुसरी कृपा पितृकृपा. पितृदोष असेल आईबापाचा काही तळताट असेल झाल्या असतील काही चुका. जिथं पाप धुतले जातात त्या घाटाला संताचा घाट म्हणतात. धुणं बाया धुतात ना महाराज तो स्वच्छ साजरा करतात आणि आपले पाप धुण्याची जागा आहे महाराज. संताची जिथं समाधी आहे तिथं आपले पाप धुतले जातात. अशा संताला शरण जा. जा कधी आळंदीला महाराज ज्ञानोबराय तुम्हाला शुद्ध करतील. ज्ञानोबरायच्या बद्दल एक शेर फार सुंदर आहे. काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. विद्वानाला विद्वान नाही केलं महाराज. वारकरी संप्रदायात साधे भोळे माणसं आहेत. ज्या वारकरी पोराचे 200 रुपये रोजाने आईबाप जातात तो आळंदीला गेला मोठा महाराज झाला आणि 25,000चं पाकिट आणि 25 लाखाच्या गाडीत हिंडायला लागला. गरीबाला श्रीमंत माऊलीनी केलं. शेर फार सुंदर आहे ऐका. कौन है ज्ञानोबराय. ये दरबार है ज्ञानेश्वर भगवान का. यहाँ दुख दर्द मिटाए जाते हैं और दुनिया के ठुकराए हुए हम जैसे लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर
पाप धुवायचे असेल तर संताकडे जा, आणि पाप धुतल्याशिवाय नशीब उजळत नाही. प्रारब्धाची कृपा संताशिवाय नाही, पितृकृपा संताशिवाय नाही, देवाची कृपा सुद्धा संताशिवाय नाही. एक उदाहरण सांगतो, लगेच पहिल्या चरणाकडे जातो. आपल्याकडे वेळ कमी आहे. चांगदेव महाराज आळंदीला गेले ज्ञानोबरायला भेटायला. साऱ्या भारतातले साधू गोळा झाले, कारण 1400 वर्ष जगलेला माणूस आत्तापर्यंत कोणी पाहिलेला नव्हता. किती वर्ष आहे? 1400 वर्ष जगली. किती? 1400 वर्ष जगलेला साधू पाहिला का तुम्ही? कुणी नाहीच अजून, पृथ्वी निर्माण झाल्यापासून, आणि होणारही नाही. आणि आता तर शक्यता, आता चौथी लाट येण्याच्या मार्गावर. ही दिवाळीच पाहतो की नाही काय आपण असं म्हणते. 95% लोक जाणार आहे. काही काही आले टेन्शनमध्ये, चालले गोळ्या खायला, चालले व्यायामाला. अरे काही करा, टळू शकत नाही. एक फक्त लक्षात ठेवा, मरण टाळता येणार नाही, पण मरेपर्यंत आनंदी राहण्याचा उत्सव मात्र साजरा करायला विसरू नका. आनंदी मरणार आहे याचं भान ठेवा. कशाला भांडताय, कशाला जळताय, कशाला हेवेदावी करताय? अरे एक चमक निघली तर महाराज लगेच लाकडं येतात. माणसं जळेपर्यंत थांबत नाही. दनादन गावातल्या भाकरी येतात, खपाखप माणसं कांदा कापू कापू आणत्या. कोण कोणाला विचारतं? एक करा, जग तुम्हाला त्रास देणार आहे, पण तुम्हाला आनंदी तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हीच तुम्हाला आनंद देऊ शकता. जगाकडून आनंदाची अपेक्षा करू नका. तुमचे पोरं, तुमच्या सुना, तुमचे भाऊबंद, तुमचे भाऊ, काही कोणी आनंद देणार नाही. इथून आनंद निघाला तर तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल, आणि हसलेला चेहरा तिने पाहिलं तर त्याला बरं वाटतं. महाराज चांगदेव महाराजाला पाहायला भारतातले योगी आले, आणि चांगदेव महाराजाला पाहिलं, आणि चांगदेव महाराजाच्या पाया पडले, आणि चांगदेव महाराज वाघावर आले, ज्ञानोबराय भिंतीवर आले. चांगदेव महाराज ज्ञानोबरायच्या पाया पडले, मुक्ताई आई साहेबाला गुरु केलं. आणि चांगदेव महाराजाला भारतातल्या योग्यांनी प्रश्न विचारला, का संत एवढ्या दिवस जगतात का? बरोबर आहे ना? जो संत आहे तो काय 1400 वर्ष जगल. आपल्या इथं समाधी त्यांची, पण आपले लोक लय खतरनाक. दहाव्याला जर गेले ना असं करतात. चांगदेव महाराजांची एका वर्गात होतं, मी बी योगी आहे, तुम्ही योगी आहे, मी आता मकात चाललो, तुम्ही बसेली. आपले खतरनाक लय टाईट आहे. आपले लोक टाईट. आपले लोक सहसा झुकायच्या फांद्यात पडत नाही. लयच मजबुरी झाली तर मग पाया पडत आहे, तसे झुकत नाही. एका ठिकाणी भजनी मंडळाची भांडणं चालू होती 2.5 तास. काय होऊन माहिती की महाराज, लहानपण द्या का द्यावा अभंग कोणी म्हणायचं त्याच्याहून. म्हणलं राखेल पाजा तुम्ही आम्हाला, अभंग लहानपण द्या का द्यावा त्याच्याहून तुम्ही भांडा द्या. सोपी गंमती का? महाराज चांगदेव महाराजाला प्रश्न विचारला, संत एवढे दिवस जगतात का? 1400 वर्ष. काय उत्तर दिलं महाराज साधूनी? योगी आहेत. अरे एक मंत्र म्हणले तर महाराज मुर्दे उठून उभे राहत होते, मुर्दे जिवंत होत होते. महाराज उत्तर दिलं, मी 1400 वर्ष जगलो. याचं कारण एकच, माझ्या जन्मानंतर 1400 वर्षांनी माझ्या गुरुचा जन्म होणार होता. माझ्या गुरुच्या दर्शनाकरता, माझ्या ज्ञानोबराय मुक्ताई निवृत्तीदादा सोपन काकानाच्या दर्शनाकरता मी 1400 वर्ष जगलो. जगण्याचं कारण काहीच नाही, जगण्याचं कारण माझं फक्त गुरुप्रेम आहे. गुरु माझे
गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काईली भक्त तुझा गुरुदेवा उरलाट भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल 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 दर्जेदार नियोजन याला म्हणतात सत्ता हे गुरु एक तुझी माझा विधाता गुरु विना तुने सारे विश्व विठ्ठल माझा भेटला संगतीने ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली वाट संगतीने ओलांडला अवघड घाट चुकलो दाविली वाट गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली फक्त तुझा गुरुदेव उरलाट भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल म्हणून गुरु निवृत्तीनाथ महाराज शिवाय ज्ञानोबा राय नाही बाबाजी चैतन्याशिवाय तुकाराम महाराज नाही गंगागिरी महाराज शिवाय नारायणगिरी महाराज नाही किसनगिरी महाराज शिवाय भास्करगिरी महाराज नाही आणि जगामध्ये कृष्णसुद्धा सांदीपनी गुरुशिवाय नाही प्रभू श्रीरामचंद्रजी सुद्धा वसिष्ठांच्या गुरुशिवाय नाही जगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला संत म्हणजे सद्गुरू कळाले पाहिजे एकदा सद्गुरू कळाले का तुमच्या जीवनामध्ये प्रारब्धाची कृपा होईल म्हणजे नशीब सुंदर होईल पितृकृपा होईल आईवडिलाचा आशीर्वाद फळेल आणि देव जो जगात कोणालाच भेटत नाही आयता देव तुमच्या दारात येईल फक्त तुम्हाला संत समजले पाहिजे कसे असतात हे संत तुकोबराय सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या पवित्र तो देह वाली पुण्य 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 वाली पुण्य पवित्र तो देह वाली पुण्य पवित्र तो देह सर्व काळ सर्व
पवित्र तो देहवानी पुण्यवंत ज्यामध्ये अच्युत सर्व काळ. भगवंत सुद्धा ज्यांच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतात असे संत असतात. तुमचं नशीब सुंदर करतात, तुमचं जीवन उजळतात. आणि असे संत तुम्हाला देव देतात. जगात सगळे देणारे माणसं आहेत पण देव देणारे माणसं नाही. आणि ज्ञान नसलं का माणूस जगाला तकलीफ दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही अडाणी लोकांची तकलीफ त्याला नाही आहे. जो अडाणी त्याचा त्रास त्याला नाही डॉक्टर, बाकीच्याला तकलीफ आहे त्याची. तुम्ही पहा जे अडाणी माणसं आहे ना ते बाकीच्याला जास्त तकलीफ देते. त्याचा तो आनंदी राहतो. एका ठिकाणी पेटी मास्तर अडाणी होता. त्यांना काळी 2 धरली नंतर काळी 1 धरली. त्यांनी वाटोळं करून टाकलं. त्याला म्हणलं तुला पट्ट्या कळत्या का? तेव्हा म्हणे कोणतीही धरली तर ते मग तसाच आवाज येतो, क्वांग आवाज येतो. म्हणलं तू गोळ्या घेन मला आणली मग पाकिट. येडे कुठं भेटतीन सांगता येत नाही. मी नेहमी एक सांगत असतो. मी एकदा एसटीत बसलो होतो, पुढे 2 जण बसले होते आणि गप्पा आणत होते. गप्पा ऐकत जा तुम्ही. लोकांनाही नमुने आहे जगात. एक जण दुसऱ्याला म्हणे माझ्या आज्याचं इतका वावर आहे म्हणे. एखादा जर लहानपणी चक्राला गेला म्हणे पहिला असताना 80 वर्षासूनच बाहेर येतो. किती एकर असं चक्राला जर लहानपणी गेला तर 80 वर्षासून बाहेर येतो. वावर किती एकर असेल त्याच्या शेजारच्या गोळ्या त्याच्यापेक्षा जास्त संपेल होत्या. तेव्हा म्हणे काय तो आज्याचं वावर सांगत म्हणे येडे माझ्या आज्याकडे असा बांबू आहे म्हणे. बांबू मी तर म्हणलं एस टी पेटत ती काय करून याचा आजा काय बांबू घालतो काय एस टी खाली. अरे म्हणे माझ्या आज्याकडे एवढा मोठा बांबू आहे म्हणे. माझा आजा जर बाजीवर बसला ना लोक काय व्हॉट्सअप खेळा म्हणे माझ्या आजा सान्या इकडच्या इकडे फिरतो म्हणे. स्टार्स इन द स्काय वन बाय द ग्रँडफादर यो हलवितो म्हणे. एकदा आमच्या गावात चतुर्थीला चंद्र निघाला म्हणे पावसाळ्यात. अख्खं गाव माझ्या आज्याकडं. अण्णा तेवढं चंद्र बाहेर काढा. अण्णा म्हणे चंद्र. एका मिनिटात बांबू घेतलं ढगडच बाजूला गेले चंद्रच बाहेर काढलं. कंडक्टरला म्हणलं यांचे तिकीट घेऊ नको, या महान हस्त्या जन्माला आलेले आहे, माझ्या पुढं बसलेले आहेत. त्याच्या शेजारचं म्हणजे एवढा मोठा बांबू तो आज जा ठेवितो कुठं. बरोबर आहे ना. आता चंद्र आला म्हणलं बांबूला जागा लागेल ना. म्हातारा कसा असन तेव्हा तो हा आज जा एवढा मोठा बांबू ठेवितो कुठं. तो शेजारचा बांबू आला म्हणे तो या वावरात एवढं मोठं क्षेत्र काय नाही. मी तर पागलच झालो. म्हणजे जगामध्ये माणसं इतके खतरनाक आहे महाराज. अडाणी माणसाची तकलीफ त्याला नाही, दुसऱ्याला आहे, जगाला आहे. आणि ज्ञानी माणसाचा फायदा त्याला नाही, जगाला आहे. एखादा शास्त्रज्ञ जन्माला आला, विमानाचा शोध लावून निघून गेला, लोक आनंदानं आज बसतायत. ज्ञानी जन्माला आला, जग सुखी झालं. एक डॉक्टर आहे, गावाच्या गावं त्यांनी वाचवलेत, ज्ञानी येतो, त्याला त्या ज्ञानाचा उपयोग नाही, जगाला त्याच्या ज्ञानाचा उपयोग आहे. एखादा शेतकरी आहे, चांगलं पीक पिकवतोय, महाराज स्वतः किती खातो, 2 चपात्या खातो, पण जगाला अन्न देतोय, असा शेतकरी आहे. म्हणून अज्ञानी माणूस जगाला दुःख देतो आणि ज्ञानी माणूस जगाला सुख देतो. अशा ज्ञानी लोकांपैकी संत आहेत. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आख्या नावे तरी संताशी या भासावे सर्वस्वीशी. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाथी जैसे. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाची कोंब. येर माणूस पण भांब लौकिक भाग. कोण आहे ज्ञानी? नुसता व्यवहारातल्या ज्ञानी नाही हो, ब्रह्मज्ञानी संत आहेत. उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा या पांग फिटला, प्रपंच झाला ब्रह्मरूप. म्हणून संत कसे असतात तर ते ज्ञानी असतात आणि ज्ञानाच्या त्यांच्या साक्षात्कारानं ते जगाला प्रकाश देतात. म्हणून तुकोबाराय सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. आणि या संतांच्या जीवनाचा काय उपयोग होतो जगाला? मुद्दा आता फार महत्त्वाचा आला. संतांनी तपश्चर्या केली, संतांनी काकडा लिहिला, त्यांनी हरिपाठ लिहिला, त्यांनी ज्ञानेश्वर लिहिली, त्यांनी गाथा लिहिला, त्यांनी भागवत लिहिलं, ते बिचारे लिहून गेले. आपल्याला काय उपयोग झाला? तो हरिपाठ वाचला, आपलं पाप जळालं. ती ज्ञानेश्वरी वाचली, आपलं पाप जळालं. तो गाथा वाचला, आपलं पाप जळालं. पाप जळालं पाहिजे, बुद्धीत बदल झाला पाहिजे. आपले गमती लोकांचे असे बुद्धीत बदल होत नाही. 2 म्हाताऱ्यांच्या सुद्धा मी गप्पा ऐकल्या. 2 जणी अशा बसल्या दुपारच्या बरी. एक म्हातारी दुसऱ्या म्हातारीला म्हणे कस काय चाललं पोराचं? ती म्हातारी काय म्हणे आमचा पप्या आहे ना, पप्या पक्का बैल झाला म्हणे. काय तिच्या आरी गेला म्हणे मंडळीच्या. ती उठ म्हणली उठतो, ती बैस म्हणली बसवतो, ती पाणी पे म्हणली पाणी पितो. आमच्या होताव म्हणतो.
मग काय झाला? बैल झाला. मग ती दुसरी म्हातारी त्याच म्हातारीला म्हणे गुड्डीचं कास काय? बऱ्याच जणीला अंदाज आला. गुड्डीचा नवरा देव माणूस. गुड्डी म्हणली का बसतो, गुड्डी म्हणली का उठतो, गुड्डी म्हणली का आईबापा संग सुद्धा बोलत नाही. त्याला 200 द्यायचे राहते बापाला, पण गुड्डी म्हणली का 50च देतो. हां, आणि गुड्डी जर त्याला म्हणली तुमची आई लेकीकडे पाठवा 8-10 दिवस, तर 12 दिवस पाठवून देतो. इतका गुड्डीचा नवरा देव माणूस. आता तुम्ही मला सांगा, दोघं कोणाचं ऐका त्या? कोणाचं ऐका त्या? बायकोचं. एक काय झाला? एक काय झाला? देव झाला. एक बैल झाला, एक देव झाला. एक कारण आहे, बुद्धीचा पाहण्याचा चष्मा बदलला. एक लक्षात ठेवा, जीवनाकडे पाहताना एक चष्मा ठेवा का आपण इथं कशासाठी आलो आहे? काहीच कमवायला नाही आलो, काहीच कमवायला नाही आलो. म्हणून तर आपण जाताना मोकळे जातो. मग काय कमवायला आलो? आशीर्वादाची संपत्ती कमवायला आलो. आणि आशीर्वाद तुम्हाला मिळण्याचं ठिकाण एकमेव आहे, ते संतांचं घर आहे, संतांचं मंदिर आहे. मग तुकोबाराय सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ज्यामध्ये अच्युत सर्व काळ. या संतांनी ज्ञान मिळवलं, तपश्चर्या केली, पण या जगाला त्याचा काय उपयोग झाला? अभंगाच्या दुसऱ्या चरणात दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. ओ जळतील राशी पातळाचा, जळतील राशी पातळाचा, 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 ओ दयाच्या चिंतने करतील दोषी, 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 दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने करतील दोषी. संताचं चिंतन करा. नाही तर आपलं चिंतन म्हणजे आता एक मशीन निघणार आहे, महिला मंडळ ज्या संख्येने तुम्ही बसलेले, एक मशीन निघणार आहे माझ्याकडे येणार ऐकायला. सासूच्या डोक्यात काय चाललं, रात्री तिच्या उशाला ठेवून द्यायचं आणि सकाळी ऐकायचं. काय खेळ खेळून राहिली होती. आणि सासूला जर वाटलं सुनाच्या डोक्यात काय चाललं, तर सुनाच्या उशाला ठेवून द्यायचं आणि सुनाच्या डोक्यातले खेळ सासून ऐकायचे. घर पेटन करायची. आपल्या डोक्यात चिंतन आहे महाराज, संसाराचं, आपल्या मानपानाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या जगण्या मरण्याचं, आपल्या धनाचं, दारिद्र्याचं, रोगाचं, भयाचं, मृत्यूचं, मानाचं, पानाचं, सगळं चिंतन फेकून द्या. आणि जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल तर एकच चिंतन करा, संताचं चिंतन करा. संताचं चिंतन तुम्हाला कुठं घेऊन जाईल? पंढरपूरला घेऊन जाईल. आणि तुमच्या मुखातून एकच जय घोष निघल. कोणता जय घोष? विठोबा रखुमा, जय 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 रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई, हरी जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा
विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरी जय विठोबार खुमाई हरी जय विठोबार खुमाई 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 हरि जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरि जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरि जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की ज्ञानेश्वर महाराज की महाराज की महाराज की नारायण महाराज की भगवान की संतांच्या चिंतनानं दोष जातात. म्हणून जगामध्ये जितके काही दोषी माणसं असतील त्यांना दोष घालवले फक्त संतांनीच. संताशिवाय दोष जात नाही. आणि महाराज संत दोष घालवल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. वाल्या कोळ्याला नारद मुनी भेटले, कीर्तन सांगितलं का, प्रवचन सांगितलं का, अहो त्याला 2च अक्षर दिले. काय दिलं? रा आणि म. त्याला राम पण म्हणता येत नव्हतं. ते काय म्हणत होतं? मरा मरा मरा. अजून काही करंटे लोक दिवसभर म्हणत राहते मरा भाऊ मरा काय करावं, मरा भाऊ मरा काय करावं. ते धड मरत नाही. मरा म्हणल्याशिवाय राहत नाही. ते मरा मरा 3दा म्हणलं त्याला स्कीम दिली. 3दा मरा म्हण म्हणजे 2दा राम होईल. कुणी स्कीम दिली? नारद मुनींनी. आणि महाराज तो रामायणाचार्य झाला. एका दरोडेखोरान रामायण लिहिलं, पण जगातले आचार्य वाचतात. तुम्ही पुण्यवान आहे का पापी याला काहीच किंमत नाही. तुम्हाला साधू जर खानदानी भेटला तर तुमच्या जीवनाचं कल्याण होतं. श्रीराम 6वा दिवस आहे. मंडप लय भारी आहे. एक काम करा, ज्या रामनामानं एक दरोडेखोर संत झाला त्या रामनामानं आपला संसार उजळून निघल. आपले पोरं कलेक्टर होतील, तहसीलदार होतील, आपल्या घराचं मंदिर होईल, आपल्या घरात कोणी आजारी पडणार नाही. फक्त मुखात काय आलं पाहिजे? लापशी कढी भात, लापशी कढी भात, लापशी कढी भात. नाही, मुखात काय आलं पाहिजे? श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम राम मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. राम 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 श्री राम 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 दुर्बलया हृदयातुनी चंचलया चित्तातुनी दुर्बलया हृदयातुनी चंचलया चित्तातुनी झुरझुरत्या नेत्रातुनी झुरझुरत्या नेत्रातुनी स्वरूप श्री
रामायणातला एक गोड प्रसंग सांगतो आणि कीर्तन शेवा आटपून घेतो. 9 वाजून गेलेले आहेत. शेवटचा प्रसंग सांगतो. महाराज रामायणामध्ये इतका गोड प्रसंग घडला. प्रभू श्री रामचंद्रजी विजयी झाले. सगळे वानर बसले आणि बसल्यानंतर हनुमानजीला रामाने हात जोडले. हनुमानजीला बोलवलं आणि हनुमानजी रामाच्या दरबारात आल्यानंतर सगळे वानर तर उठलेच, पण रामानं हात जोडले. काय हनुमानजीची ख्याती आहे, ज्यांच्यासमोर देवाने सुद्धा नतमस्तक व्हावं. काय महाराज त्यागे. म्हणून मालावाले जे लोक आहेत त्यांना मला असं सांगायचं आहे, रावणाकडे माल होता पण कुणी रावण नाव ठेवितं पोराचं. तुम्हाला जर सांगितलं पाप्याला उद्यापासून रावण म्हणा, पाप्या हानीन का नाही म्हणून पहा सकाळी त्याला म्हणा रावणा आज शाळेत जाणार आहेस का तू, स्कूल बस, पाप्या हानीनं तुम्हाला म्हणून पहा सकाळी. आपले मंत्रालय बेकार. हे कीर्तन म्हणजे आपलं लाईव्ह टेलिकास्ट आहे. मी 1857 गोष्टी सांगत नाही. उद्या सकाळी पोऱ्याला रावण म्हणायचं फक्त, रावण नाही रात्री म्हणून पहा, झोपून नाही द्यायचा तो. तो म्हणून काही म्हणा, पण इतका बदनाम झाला महाराज. 7 कोटी घरं सोन्याची होती. बदनाम आहे. काहीच नाही हनुमानजीकड, पण प्रत्येक गावात मंदिर आहे आणि महाराज 33 कोटी देव नतमस्तक आहे. काय महाराज ख्याती आहे. काहीच नाही. जीवन असं जगा. तुम्ही सायकलीवर असले पाहिजे आणि 1.5 कोटीवाल्यानं तुमच्यासाठी ब्रेक मारलं पाहिजे आणि तो 1.5 कोटीच्या गाडीतून आपल्या सायकली सहित पाया पडला पाहिजे. याला जीवन म्हणतात. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए अंजनी कुमार, जगण्यात ताकद पाहिजे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर रायगडावर बसले, तर मग आता 33 कोटी देवानी वंदन केलं असं जीवन आहे. आजही राजांचा पुतळा पाहिला तर असं वाटतं तुकाराम महाराज सारखे संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे, अशी धर्मसत्ता आणि अशी राज्यसत्ता ज्या लोकांकडे असेल ते लोक किती भाग्यवान असतील. राजा पाहतो छत्रपतींसारखा आणि साधू पाहतो तुकोबरायासारखा. पण आजही राजांचं ध्यान येतं. तरुण पोरं सगळे महाराज त्यांचा आग्रह असतो कीर्तनात थोडंसं छत्रपतींविषयी सांगा, म्हणून मी 5-10 मिनटं राजाविषयी बोलतोच. कोण आहेत राजे. आजही जरी महाराज पुतळा पाहिला तर असं वाटतं त्या काळात आपण पाहिजे होतो. राजांच्या सैन्यात पाहिजे होतो आणि आपल्याला राजांचा पुतळा नाही राजेच दिसायला पाहिजे होतं. माझ्या राजा रे माझ्या शिवावार शोधू कुठं रे पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवावार श्वास हे गान बदलले किती जन्म मी पायाची वाहन होऊ दे रे एकदा तरी. काय मावळा म्हणतो महाराज, असा जन्म मिळावा का राजाच्या पायातलं पायतन व्हावं मी आणि पायतानाचा जन्म मिळावा, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते पायतन पायात घालावं असा जन्म मिळावा. श्वास हे गहान बदलले किती जन्म मी पायाची वाहन
हो दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो या मावळातून मावळून तू कधीच गेला रे माझ्या राजा रे माझ्या जीवा 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 हनुमानच्या समोर वानरसेना राम आणि लक्ष्मणाने हात जोडले. हनुमानजी तुम्हाला अपयश नाही. हनुमानाने लय कामं केलं महाराज, पण एक काम हनुमानाला जमलं नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. एक काम हनुमानाला करता आलं नाही ते मी तुम्हाला सांगून जातो. हनुमानजीला सांगितलं तुम्हीच एक काम करू शकतात. हनुमानजीने सांगितलं प्रभू आज्ञा करा. सांगितलं ही जी लंका आपण जिंकलेली आहे, रावणाला आपण मारलेलं आहे, माझी अशी इच्छा आहे ज्याच्या बापाला मी मारलं, वालीला मी मारलं, त्याचं पोरगं अंगद ते मी सेनापती केलं, त्याने आपल्याला युद्ध जिंकून दिलं, माझी अशी इच्छा आहे लंकेचा सम्राट अंगदाला करावं, त्याला फक्त तयार करा. जो माणूस पैसे घेत नाही त्याला पैसे द्यायचे लय अवघड. इलेक्शनला पैसे वाटणारे याचा अनुभव सांगतो. काही काही खोकात्या घेते ते काय याच्या निमित्ताने घेते माहिती का. आता घ्यायची नव्हती पण खोकला बरा करावा लागत ना. तुला आज खोकला तुला ठोकला पाहिजे. हां महाराज ते हनुमानजीने सांगितलं मला यशाचं वरदान आहे, मी भगवान शंकर आहे, मी रामदूत आहे, माझ्या रक्ताच्या थेंबात राम आहे, पण अंगदाचं मन परिवर्तन मी करीन का नाही सांगता येत नाही. महाराज समुद्राच्या कडेला अंगदजी भजन करतात, हनुमानजी पुढं आहे, प्रभू श्री रामचंद्रजी लक्ष्मणजी मागं आहेत, अख्खी वानरसेना मागं आहेत, रामाचं चिंतन चाललंय. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात आणि हनुमानजी अंगदाला म्हणतात अंगद प्रभु की ऐसी इच्छा है कि तुम्हें लंका का सम्राट बना दिया जाए, क्या तुम सम्राट बनना चाहोगे. हात जोडले महाराज. 7 कोटी सोन्याला नाही म्हणायला ताणत लागते. तुम्ही मला म्हणा 5-50 हजार रुपये कीर्तन देतो, मी म्हणा मी 7 दिवस वाट्यावरच झोपतो अंड्या भाकरीन. मग साधूला तरी काय केळका कुलटी चेहरा करायचा, लोक मोकळे करायचे, दुसरं काही नाही केलं आम्ही. विठ्ठल बाबा तुम्ही असं गरीबावानी येते काही नाही, आपलं काही नाही कमी देऊन त्या पहा त्याला. तुम्हाला माहिती आहे डिझेल काय झालं, कुणं गेला काळ, तुमचं काय चाललं. आमचे भाव वाढा ना 2011 पासून तो भाग वेगळा आहे, आमचं तर वाटोळ होईलच. काही बाबा याला चांगलं द्या ते लोक, पण ज्याचे त्याच्या नशिबाचा भाग आहे. अंगदाला सांगितलं तू लंकेचा सम्राट हो, 7 कोटी घरं आहे हो सोन्याची, कोण नाही म्हणन का. अंगदाने सांगितलं हनुमानजी मी सोन्यासाठी राम म्हणणारा माणूस नाही, माझ्या काळजातल्या हृदयातल्या आत्मारामासाठी रामाचं चिंतन करणारा माणूस आहे. माझा बाप मारला रामाने, पण माझा बाप वचन घेऊन गेला का रामाची सेवा करेन. माझ्या बापाला मी शब्द दिलेला आहे. अरे रामाच्या आधी 3दा माझ्या बापाने रावण आणले, वालीने 3दा हरवला होता रावण. अहो कधीच लंका जिंकली असती. 7 कोटी घरं आणि 7 कोटी घराचं सोनं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ माझ्या रामाचं नाव आहे. तुमच्या देवाला सांगा, तुमच्या देवाला सांगा, अरे तुमच्या देवाला सांगा हनुमानजी जेवढे जन्म होतील माझे तेवढे अख्खे जन्म तुझ्या स्मरणात जाऊ दे. अशा 1000 लंका 2 अक्षरावर मी कुर्बान करीन, ते अक्षर राम आहेत. मग रामाने वरदान दिलं आणि महाराज 6 जन्म झाले अंगदाचे. पहिला जन्म झाला उद्धवजी कृष्णाचे चुलत भाऊ, दुसरा जन्म झाला ध्रुव बाळ, तिसरा जन्म झाला प्रल्हाद, चौथा जन्म झाला नामदेव महाराज, अंगदाचा 6वा जन्म झाला महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज. अरे लंकेला नाकारलं आणि महाराज 6 जन्म सेवा केली. याला काय म्हणतात संत म्हणतात तयाच्या चिंतने
तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या वेळेअभावी आपल्यावर 2च अभंगाच्या चरणावर चिंतन करताना आलं. पुढचे चरण फार सुंदर आहे, नंतर कधीतरी बोलू. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे, आणि काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक जाय कंठी. आणि शेवटच्या चरणात सांगितलं कोण आहे संत, जिथे देवाचा आणि भक्ताचा एकत्र संगम होतो, त्या त्रिवेणी संगमाला संत म्हणतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. ते देवोगे नाम त्रिवेणीचा, ते देवोगे नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंताने धरतील दोष, तयाच्या चिंताने धरतील दोष. ते देवोगे नाम त्रिवेणीचा, ते देवोगे नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंताने धरतील दोष, तयाच्या चिंताने धरतील दोषी. धरतील राशी
पद सा सा नि सा नि पद सा नि नि सा नि नि सा नि पद सागर द मागरे रे मादा नि द नि रे रे नि द मागरे नि रे जळतील राशी पडला प्रकाश दिवया अशानीचा विपनाच दिमाग सुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या गाणीचा प्रकाश दिवया अचारीचा सुंदर नियोजन है।